जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर कोणतंही ध्येय गाठता येतं। याचे एक उत्तम उदाहरण वाळवा तालुक्यातल्या ऐतवडे बुद्रुक या गावची सुकन्या कुमारी आरुषा शरद पाटील हिनं दाखवून दिले। सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उजगाव इथं वास्तव्यास असलेल्या आरुषा पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेत उत्तुंग यश मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचं नाव उज्ज्वल केलंय। ऐतवडे बुद्रुकची सुकन्या आरुषा शरद पाटील हिनं जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत देशात 553वा क्रमांक मिळवलाय। याबाबत बोलताना आरुषा पाटील म्हणाले की UPSC ही परीक्षा जिद्द, सातत्य आणि संयमाची असते। माझ्या यशामागे आई-वडिलांचं स्वप्न, कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांचं मार्गदर्शन हे मोठं कारण आहे। अपयश आलं तरी हार न मानता प्रयत्न करत राहिलो तर यश नक्कीच मिळतं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्न पाहावीत आणि त्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। माझ्या या यशामुळे ऐतवडे बुद्रुक गावचं नाव उज्ज्वल झाले याचा मला अभिमान आहे, असं आरुषा पाटील म्हणाले। यावेळी आरुषा पाटील हिचे वडील शरद पाटील म्हणालेत की खाकी वर्दी परिधान करण्याचं माझं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, मात्र ते माझ्या मुलीनं पूर्ण केल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतोय। आरुषानं या यशासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली। अनेक अडचणींवर मात करत तिनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केलंय। तिच्या या यशामुळे आमच्या कुटुंबासह गावाचाही सन्मान वाढलाय। आरुषा याच्या आई अर्चना पाटील म्हणाल्या की माझी मुलगी लहानपणापासूनच अभ्यासात तसंच गायन क्षेत्रातही हुशार होती। UPSC परीक्षेसाठी तिनं रात्रंदिवस परिश्रम घेतले, त्यामुळे ती या परीक्षेत नक्की यशस्वी होईल याची आम्हाला खात्री होती। आज तिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलंय। तिच्या या यशामुळे आमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे। आम्हा सर्वांनाच तिचा अभिमान वाटतोय। आरुषा पाटील हिच्या या यशामुळे ऐतवडे बुद्रुक गावासह परिसरात आनंदाचं वातावरण आहे। विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। नमस्कार, माझं नाव आरुषा पाटील। मी महाराष्ट्र कोल्हापूर या जिल्ह्यातून येते। माझं प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेज लेवलचं शिक्षण कोल्हापुरातूनच झालं। आय हॅव ग्रॅज्युएट थ्रू द इकॉनॉमिक्स स्ट्रीम। त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या ड्युरेशनमध्ये मी प्रिपरेशन स्टार्ट आणि मी UPSC CSE 2025 मध्ये AIR 553 घेतलेली आहे आणि हा माझा जवळपास 4था अटेम्प्ट होता। यामध्ये 3री मेन्स आणि 2nd इंटरव्ह्यू होता। नमस्कार, माझं नाव आरुषा पाटील। मी महाराष्ट्र राज्यातून कोल्हापूर या जिल्ह्यात राहते। माझं प्राथमिक शिक्षण हे 1ली ते 4थी पर्यंत जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय बावडा इथून झाले। 5वी ते 10वीचे शिक्षण हे उषाराजी हायस्कूल कोल्हापूर इथून झाले। त्याचबरोबर माझे कॉलेजचे शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटी यामधून झालेले आहे, ज्यामध्ये मी इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा सब्जेक्ट घेतला होता। जेव्हा मी कॉलेजच्या 2nd इयरला होते तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की एखादी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मला वाटतं की स्वतःचं अस्तित्व करणं हे खूप गरजेचं आहे। आणि मी हे UPSC याचा विचार तेव्हापासूनच सुरुवात केली। त्याचा आधी सिलेबस काय आहे ते पाहत गेले मी, कोणाची मदत घेता येते, मेंटर्स होते, माझे फ्रेंड्स होते, त्यांच्याशी थोडं की आता UPSCला आपण सुरुवात करू शकतो। स्ट्रेंथ आहेत, विकनेसेस आहेत ते आधी ओळखू आणि मग जेव्हा आपण एक अटेम्प्ट देणार आहे, फर्स्ट अटेम्प्ट देणार आहे, जो की मी 2022ला दिला, त्याआधी मी एक वर्ष दिल्लीतून एक कोचिंग केलं होतं विजन IAS नावाचं। ते ऑनलाईन माध्यमातून केलं होतं आणि असा माझा UPSCचा किंवा CSEचा प्रवासाला सुरुवात झाली। आई-वडिलांचा संघर्ष खरं आहे, माझ्या बाबांना मुळामध्ये पोलीस व्हायचं खूप स्वप्न होतं आणि त्यांनी त्यासाठी भयंकर कष्ट केले होते। त्यांचं त्या पद्धतीचं कष्ट मी आत्ता ऐकते, कारण ते मला आत्ता सांगत होते। आणि असं म्हणतात की कुठेतरी नशिबाची ही साथ लागते, पण बाकी सगळं हार्डवर्क, स्मार्ट वर्क सगळं त्यांनी केलं, पण कुठेतरी नशिबाने त्यांना थोडीशी साथ न दिल्यामुळे त्यांचं हे स्वप्न अधुरं राहिलं आणि ते त्यांचं स्वप्न ते माझ्या थ्रू इनडायरेक्टली पाहत होते असं मला वाटलं
आणि आपण यामध्ये एकदा डिसिजन घेतलेला आहे तर तो झोकून देऊन करू, जेणेकरून माझ्या आईबाबांचं स्वप्नही मी पूर्ण करेन असं मला वाटलं. त्यामुळं मला त्याचं एक जास्त प्रेरणा आणि बूस्ट मिळालं. मी इतकं सांगेन की जर ठरवलं ना एखादी गोष्ट तर ती करू शकतो आपण. फक्त त्याला गरज असते ती प्रबळ इच्छाशक्तीची, त्याचबरोबर मार्गदर्शनाची. आणि आजच्या 21व्या शतकात आपल्याला टेक्नॉलॉजीचं एक वरदान प्राप्त झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल यूट्यूब, यावरती अनेक विद्यार्थी, अनेक परीक्षा तयार करणारे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे ॲस्पिरंट्स, फ्री इनिशिएटिव्ह भरपूर आहेत कोचिंगचे, त्या माध्यमातूनही सेल्फ स्टडी करू शकतात. आणि यूट्यूब हे एक असं एडटेक प्लॅटफॉर्म झालेलं आहे की ते आता ग्रामीण भागातही अगदी सहजरित्या पोहोचत आहे. त्यामुळे मी त्यांना इतकं सांगते की तुम्ही एकदा ठरवलं असेल तर मागे पडू नका, कारण तुम्हाला टेक्नॉलॉजीची साथ आहे, तुम्हाला बाकी सगळ्यांची ती नक्की साथ मिळेल असं मला वाटतं. पण एकदा ठरवलेलं ध्येय मध्येच सोडू नका, कारण या परीक्षेमध्ये हा खूप लांबचा पल्ला आहे. जवळपास 1 ते 1.5 वर्षाची ही प्रोसेस असते प्रत्येक स्पर्धा परीक्षा. स्पेसिफिकली म्हणायला गेलं तर UPSC, त्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आपली इंटरनली मोटिवेशन असणं खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं की ते सगळेजण करू शकतात, कारण जे आपलं ध्येय साध्य करण्याची इच्छाशक्ती बाळगू शकतात ते काहीही करू शकतात. हा माझा जवळपास 4था अटेम्प्ट होता. 3री मेन्स होती आणि 2nd इंटरव्ह्यू होता. माझा हा प्रवास सुरू झाला 2022 पासून. 2022ला मी प्रिलिम्स क्वालिफाय केली, मेन्सपर्यंत गेले, पण मेन्स काही मार्कांनी क्वालिफाय होऊ शकले नाही. त्यानंतर मी माझे काही विकनेसेस, जे काही माझे राहिलेले, असं वाटलं की हा आपण या एरियामध्ये कमी पडतोय, यावरती अजून काम केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल UPSC मध्ये सोशॉलॉजी ऑप्शनल हा मी निवडला होता. त्यामध्ये मला थोडे वाटलं की माझे नोट्स थोडे ऑर्गनाइज्ड हवे आहेत. त्यावरती काम करून मी 23चा अटेम्प्ट दिला, 24चा अटेम्प्ट दिला. त्यामध्ये मी प्रिलिम्स क्वालिफाय झाले, मेन्सही क्वालिफाय झाले आणि इंटरव्ह्यूपर्यंतही पोहोचले. पण इंटरव्ह्यूमधून लास्ट इयरलाच 16 मार्कांनी माझा कट ऑफ राहिला होता. त्यामुळे मला वाटलं की ठीक आहे, आपण इथपर्यंत पोहोचतोय तर थोडंसं एक मुलाखतीमध्ये थोडंसं एक काम अजून करण्याची गरज आहे, थोडं आपल्या आन्सर्समध्ये क्वालिटी वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे मी त्यावरती काम लास्ट इयरला केलं आणि यावरती मी त्याच अनुभवाच्या जोरावरती प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे यशस्वीपणे क्वालिफाय केले आणि AIR 553 प्राप्त केले. मला तर वाटतं की हा प्रवास ग्रॅज्युअल होता आणि खूप एक्सपिरियन्सेस गॅदर करण्याचा होता, कारण प्रत्येक अनुभव हा स्वतः गॅदर करणं, त्यातून शिकणं आणि पुन्हा पुढच्या अटेम्प्टमध्ये त्यावरती काम करणं हे खरंच एक थोडंसं लॉंग टर्म काम होतं आणि यामध्ये खरोखर पेशन्सची भयंकर गरज होती. ती मी कुठंतरी माझ्या आईबाबांच्या सपोर्टमुळं कंटिन्यू करू शकले. आणि मुलींना सांगायचं झालं तर आज मुली खरंच प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप यशस्वीपणे पुढे येत आहेत आणि त्यांना आपल्यासारख्या समाजाचीही साथ मिळते आणि अशी साथ त्यांना इथून पुढेही आपण देत राहू. कारण प्रत्येक मुलगीचं एक स्वप्न असतं की स्वतःची आयडेंटिटी स्वतः क्रिएट करणं आणि ती आयडेंटिटी क्रिएट करताना तिला फक्त हार्डवर्कची नाही तर वेल विशेसचीही गरज असते, मॉरल सपोर्टची गरज असते आणि ते सपोर्ट देण्याचं काम आपण प्रत्येकानं केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं आपण या माध्यमातूनही असू दे किंवा कुठल्याही माध्यमातून असू दे, इनडायरेक्टली डायरेक्टली आपण प्रत्येक मुलीला असं सपोर्ट करू जेणेकरून ती आपल्या देशाचं नाव खरंच उज्ज्वल करू शकेल. तुमचं काय असणार? मला तर वाटतं यामध्ये घरच्यांचा सपोर्ट असणं भयंकर गरजेचं आहे. माझ्या आईबाबांनी मला इतकी श्युरिटी दिली होती की जरी तू कुठलंही क्षेत्र निवडशील, स्वतःहून त्यांनी पहिल्यांदा मला स्वतःहून करिअर निवडण्याची मुभा दिली, एक स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मी एक मोठा निर्णय घेऊ शकले, कारण UPSC करणं हा फक्त 1 वर्षाचा प्रश्न नाही आहे, त्याला बरेच वर्ष कधी कधी लागू शकतात. आणि असं होतं की आपण एका स्टेजपर्यंत जातो आणि त्या स्टेजच्या पाठीमागे पुन्हा नाही येऊ शकत, कारण आपल्याला माहिती काय काय केलेलं असतं आणि काही काळानंतर हे फक्त त्या मुलगीचं किंवा त्या व्यक्तीचं स्वप्न राहत नाही तर त्या पूर्ण फॅमिलीचं स्वप्न बनतं, कारण ते पूर्ण फॅमिली प्रत्येक स्ट्रगलमधून जात असते. काही गोष्टी आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत, पण ते आई बाबा आपल्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींची लढत असतात. त्यामुळे मला वाटतं की आई बाबांची साथ, आपल्या रिलेटिव्हची साथ आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले मेंटोर्स, आपले फ्रेंड्स आणि समाजातले इतर सगळे
या सगळ्यांची साथ असणे खूप गरजेचं आहे. खरं तर हे यश टाकत असताना अनेकदा याच्या पाठीमागे बॅकग्राऊंडला बऱ्याच काही घटना घडतात. असे काही तुमची काही आठवण एखादी आहे का? घटना घडतात म्हणजे मला सांगावं लागेल की या प्रवासामध्ये कंटिन्युअस अभ्यास करावा लागतो आणि कुठे ना कुठे आपल्या हेल्थकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे ते कधी कधी एक्झामच्या ड्युरेशनमध्ये पण आपल्याला वाटतं की नाही, थोडंसं हेल्थकडे बघावं लागेल. त्यामुळे मला वाटतं की जरी असेही खूप उदाहरणं आहेत की खूप लोक आजारी आहेत, ॲडमिट आहेत, त्यांना खूप सिव्हिअर आजार पण झालेले आहेत, पण स्टील त्यांनी त्या स्पिरिटमध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे, परीक्षेला दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की इच्छाशक्ती ही कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकते आणि कुठलीही घटना ही त्या व्यक्तीचं एक आयुष्य एक वेगळ्या पद्धतीनं समोर आपल्यासमोर आणते. आणि मला वाटतं त्या घटनेवर कुठलाही कॅन्डिडेट असू दे किंवा कुठलाही व्यक्ती असू दे, जर मात करत असेल तर त्याला खरंच हॅट्स ऑफ केलं पाहिजे. कारण ती प्रयत्न करण्याची, हार्डवर्क करण्याची जी क्षमता आहे ते खरोखर प्रेरणादायी इतरांसाठीही ठरते. सध्या आपण बघतो मला तर वाटतं की UPSC असो, MPSC असो किंवा इतर कोणतीही परीक्षा असो, यामध्ये पहिली आपली मेंटल हेल्थ सांभाळणं खूप गरजेची असते. कारण कधी कधी आपले एक्सपेक्टेशन्स फुलफिल कधीच होत नाहीत, कधी कधी होतात, कधी कधी टेम्पररी होतात. जसं की माझ्या केसमध्ये लास्ट इयरला मी इंटरव्ह्यूपर्यंत अपियर झाले होते. मला थोडेसे आशा वाटत होती की फायनल लिस्टमध्ये ॲटलिस्ट नाव सिक्युअर होईल, पण तसं झालं नाही. 16 मार्कांनी माझा कट ऑफ राहिला. सो त्यामध्ये भयंकर डिप्रेशनसारखं फिलिंग फक्त मलाच नाही तर माझ्या घरच्यांनाही येत होतं. त्यामुळे मला वाटतं की यामध्ये स्वतःवरती स्वतःचा आत्मविश्वास कधी ढळू देता कामा नये. रोज 5 ते 10 मिनिटं स्वतःला द्यावं, स्वतःला ॲप्रिशिएट करावं, सेल्फ टॉक करावा, जेणेकरून आपण जे काही कार्य करतो आहोत किंवा जे काही रोजचं एफर्ट करतो आहोत त्याला कुठेतरी बूस्टअप मिळत जाईल आणि स्वतःला काम ठेवण्यासाठी मदत मिळत जाईल. एक शेवटचा प्रश्न, मला तर वाटतं हे माझं यश नाही आहे, माझ्या फॅमिलीचं यश आहे. कारण गेले 3 ते 4 वर्ष माझी फॅमिली माझ्यासोबत तर आहेच, पण प्रत्येक क्षणी माझ्या बरोबर असूनही इनडायरेक्टली मला खूप वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आहे. माझे घरचे असू देत किंवा माझे फ्रेंड्स असू देत. त्यामुळे मला वाटतं की यश सगळ्यांचं आहे आणि आपण सगळी सेलिब्रेट करत आहोत. जेव्हा निकाल लागला 6 मार्च 2026ला दुपारचे 2 ते 2:15 वाजले होते, जेव्हा आम्ही लिस्टमध्ये नाव पाहिलं तेव्हा खरोखर आम्ही स्पीचलेस झालो होतो. कारण हे स्वप्न आम्ही 3 ते 4 वर्ष गेले पाहत होतो आणि ते अचानकपणे झालं. त्यामुळे आम्हाला आमचे खरोखर इमोशन्स एक्सप्रेस करण्याचे काहीच आम्हाला वाटत नव्हतं की कसं करू. फक्त डोळ्यातून पाणी येत होतं आणि एक थोडं समाधान, एक थोडं रिलीफ वाटत होते की हां, कुठेतरी या प्रवासाला एक स्वल्पविराम किंवा फुल स्टॉप मिळाला, जेणेकरून हा आत्मविश्वास आपल्याला पुढे पण एक बूस्ट करत राहील आणि पुढच्या ज्या काही मी एक्झाम्स देईल किंवा कुठलंही क्षेत्र निवडेल त्यामध्ये मला पुढे जाण्यासाठी खूप मदत करेल. त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हटलं की आई वडिलांची माझी आई स्कूल टीचर आहे, प्रायमरी टीचर आहे. त्यामुळे तिची मॉर्निंग स्कूल झाली होती, ती जस्ट घरी आली होती आणि आम्ही लंच केलं होतं. आणि लंच केल्यानंतर आम्हाला माहिती असतं कॅन्डिडेट्सला बऱ्यापैकी की रिझल्ट कुठल्या डेटला येणार असतो. पण तरी पण कधी कधी काय होतं की काही अँझायटी असते, खूप पॅनिकनेस असतो मनामध्ये, भीती भयंकर असते. त्यामुळे कुठलंही स्वतः ओपन करण्याचं धाडस मुळात होत नाही. त्यामुळे मलाही कळालं ते माझ्या एका भावामुळे. पुण्यातून त्याचा कॉल आला होता की असं असं, कारण त्याचा सकाळी फोन आला होता की व्यवस्थित आहे का सगळं, ऑल ओके आहे का. मग मी सांगितलं होतं अशी अशी परिस्थिती आहे, मी काही नाही ओपन करू शकत रिझल्ट, तूच मला कळव. त्याने मला कळवलं नक्कीच. आणि त्याच्यानंतर जेव्हा आई बाबांना कळालं, बाबा माझे अर्थातच घरी नव्हते, ड्युटीला होते, तर त्यांना कळालं तर ते लीव्ह टाकून लगेच घरी आले. त्यांना एक्सप्रेस होण्याचं सुद्धा कळत नव्हतं. घरामध्ये इतकी लोक जमली होती, शेजारची आली होती आणि हे 6 मार्चच्या आधीचं आमचं घर, आमचे इमोशन्स, आमची परिस्थिती आणि 6 मार्चच्या नंतरची परिस्थिती यामध्ये भयंकर डिफरन्स मला जाणवला. आणि फक्त हे हॅपीनेस नाही दिलेला या UPSCनं, या जर्नीनं मला एक ओळख दिलेली आहे, एक रिलीफ दिलेला आहे, एक पर्सनॅलिटी डेव्हलप केलेली आहे, ना की फक्त माझी पण माझ्या पूर्ण फॅमिलीची.
नक्की राहणार, कारण आपलं मूळ असतं ते खरोखर आपला पाया बनत असतं. जेवढं आपलं मूळ भक्कम असतं तेवढी आपण मोठी भरारी घेऊ शकतो. कारण माझ्या आईबाबांचे संस्कारच मला पुढे मागे खूप बूस्ट करणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तर मला लागणारच आहेत. पण माझं जे मूळ आहे ते माझं कधीच माझ्याकडून किंवा माझ्या आईबाबांकडून, माझ्या भावाकडून कधीही ते विसरता येणार नाहीये. आणि मी त्या गावाने असू दे किंवा माझ्या आईबाबाने, माझ्या पूर्ण फॅमिलीने दिलेले संस्कार मी नक्कीच ह्याला थोडंसं फुलफिल करण्याचा नक्की प्रयत्न करेन.